बरं झालं कडे येत आहे. आला आताच आणली होती 10 दिवस झाले ती चप्पल. आलाय कुत्र आहे ना लय दलिंदर राव. माझी चप्पल दिसत त्याला. नाही त्याला आहे ना बघ तू दिस रे कुठं आज. माझी चप्पल दिसत होय त्याला. त्याला आज सुट्टीच नाही. फक्त तू दिस रे कुठं मग तुला सांगतो. तुला चालला आराम के साथ बसला होय तू. थांब बापू. ऐक कोणत्या मेल्या मुर्द्याने मारला बाई. सुगंधाला लागला. ज्या काय ठराव यार. वहिनी ओ वहिनी लागलाय दगड तुम्हाला. लय जोरात लागला रे घ्या. चला चला जाऊ ना. चला हळू हळू जाऊ ना. चला माझ्या संग चला जाऊ हळू. खरं वाटतं ना रे आता. बापरे. इथे होतो इथे लय दुखू लागलं हो शामराव. दुखणारच ना. एवढा मोठा दगड लागलाय आणि थंडीत तर अजून दुखतं माहितीये का. तेच ना असं कणरलं अंधारा सनसन होऊ लागला आता सगळं. काळजी घे थोडी. आता आंघोळ करता यायची नाही 2-3 दिवस तुला त्या पट्टीमुळं. नाही डोकंच धुणार नाही हा, आता. तसं कर खांद्यापासून खाली करता. हा ते काय होईल नाही तर पाणी जाईन त्यात अजून दुख वाढेल. ते थंडीत एक तर लई चिक जळतं. केवढी कोच पडली अहो. येडी काय 4 टाके पडले तर. तेच ना. सत्यम शिवम. झालं भाऊ इथं बसला होय तू. मग काय करायचं. तसेल ते वहिनीला हाणलं तो. कोणत्या वहिनीला. स्वतः वहिनीला. डोक्यावर बिक्या पडला कधी गे. मी काय आणू ते सुगंध वहिनीला. अरे या डोळ्याने पाहिलं. या डोळ्याने तू आणलंय त्यांना. 3 टाके पडले त्यांना डोक्याला. ओय बोळाचं आळ नको घालू. म्हणजे आल्यावर एका फाटक्यात खाली पाडीन. मी काय आणू त्या सुगंधाला. मला काय पडलं तिचं. मी काय हाणू. अरे या डोळ्यानं नसतं पाहिलं ना मन प्रश्न दुसरा असता. काय पाहिलंय तुझ्या डोळ्यांनी. मी आणलंय. हा मी आणलंय. हा. मकर आळ नको घेऊ बरं का. ठीक आहे मी आणलेलं नाही सुगंधाला. पर ते जाऊ दे आता. नाही हाणलं नाही तो ते मान्य आहे. पण आहे ना आता भेटायला तर जाय त्यांना. त्यांना म्हणा चुतलं मी चुतून आणलं. कुणाला. तिला. हा मी आणलोच नाही. तुम्ही खायला भेटायला जाऊ. काय संबंध नाही भाऊ. भेटायला बिटायला नाही जाणार. आणि आळबीळ घेऊ नको. चल निघ. मकर नको डोकं उठू माझं. अरे जालू मी पाहिले रामा डोळ्याने तू हाणलं त्यांना म्हणून. पाहिलं मग मी काय करू. मी फाटकं टाकीन बरं का. ठीक आहे मी आणलेलं नाही तिला. चल निघ. मग तू त्या माणसं मारायला आलात ते. कोण. कुणाला मारलं. आणि त्या वहिनीला. कुणाला. वहिनीला. मी मारले वहिनीला. हा. डोक्यावर पडलं का काय रे तू. भायथड घ्यायच्या. चल निघ. मी आणलंय म्हणतोय. पाय पाय काय पाय. पाय पाय काय पाय. अरे आणून नाही म्हणतोय तू. नाहीच आणलं मी. मरू दे तिकडे जाऊ दे. तिने मेली तर मेली. असं ना. मी आणलं काय. असं ना काय. असं ना. पाहतो. हा काय पाहतो बघ. त्या झाल्याला काय करावं राव. अक्कल नाही का त्याला. बरं मी त्यांचं कधी नाव पण घेत हा नाही ना. कशाला. गेलो त्याच्या आले तर मग त्याला म्हणलं त्याला आणलं ते वहिनीला दादा. हा ते म्हणतो मी तर ते आणला नाही होऊन पडलं ते पोरं. तू म्हणायचं ना मग. म्हणलं ना त्याला मी माझ्या डोळ्याने पाहिलं. म्हणलं वहिनीला तो दगड आणलेला. मग हा त्याला म्हणलं अरे तू भेटेल तर चल म्हणलं. आणलं त्यांना घरी. तो नाही माझा संबंध. हा मी त्याला भेटल नाही म्हणे. आणि ती मिली तर मिली म्हणे. मला त्या घेण नाही म्हणे. काय म्हणला. हा मिली तर मिली मला त्या सगळा उलट्या काळजाचा आहे. म्हणजे स्वतः दगड हाणून पुन्हा भेटायला यायचं नाही. पुन्हा म्हणतो मेली तर मेली. हा त्याला ते खरं आहे ना. त्याला काय सुताक पडायचं का. हा अरे आपली सुगंध आहे. ईद एकटी राहते. तिचा नवरा तिकडं. आपण काळजी नाही घ्यायची मग कोणी घ्यायची. म्हणजे स्वतः हाताने दगड मारायचा आणि पुन्हा नाकबलेलं येऊन पुन्हा असं म्हणायचं. हा तू काही खोड काढली होती का त्याची. अहो शामराव मी त्यांची कशाला काही खोड करू. मला माहिती त्यांचा स्वभाव कसा आहे म्हणून. झाल्या ना नावाचा झाल्या आहे. तुला सांगतो लय खोडीचा. तू त्याला साधी 4 जरी नाही म्हणली असली ना तरी डोक्यात राग घेऊन ये ना. तुला दगड मारायला बसलाय तू. वहिनी तुम्ही ना इथं बसून तर उपयोग नाही. तुम्ही ना पोलीस स्टेशनला चला आणि त्याच्या नावावर आहे ना कंप्लेंट करा. तसं तो ना सोपावणी सरळ नाही व्हायचा. सरळ करू त्याला. अरे पोलीस केस करून काय होणार आहे सांग बरं मला. त्या आधी तो काय करेन माहिती आहे का. पोलीस म्हणून मी हाणलाच नाही. तू म्हणशील मी बघितलं. तू कोण विश्वास ठेवणार आहे सांग बरं. तो तुला लगेच नाही म्हणून पडन तू. आणि काय होईल सुटला की झाला परत मोकाट. उलट आपण पोलीस केस केली तर काय होईल माहिती आहे. डोक्यात अजून राग घुसन. कळलं का. त्याच्यामुळे सरळ. खून का बदला खून. फत्तर का बदला फत्तरच. हा तुला सांगतो आपण तिघांनी म्हणून अशी गेम करायची ना. भंगा भंग त्याचं डोकं फोडायचं तुला सांगतो मी. तू फक्त माझं ऐक. चल कसं करायला लहान राहू. हा आपण बरोबर करू. चल ग
नका ना शामराव, ऐका ना, आता माझं कुठलं त्यांचं कुठं फोडायचं अगं, तू आता? ऐक. ऐका ऐक. काय आले सुगंधा हिरोईन झाली काय अशी पट्टी विट्टी लावून एकदम छाप मध्ये. अहो, नाही हो सदा भाऊ, झाल्या नाही काय तीर्थ डोक्याचा, हा त्याने दगड हाणला नाही त्या डोक्यात, हा आणि नाही म्हणून बदलून पाडला परत. नाही म्हणून पडला. डिग्याने पाहिलं हाणल्याला, डिगे त्याला म्हणला अरे माझ्या डोळ्याने पाहिलाय ना तुला दगड हाणलाय. तो म्हणला मला काही घेणं देणं. ह्यो म्हणलं भेटायला तरी जाय. तो म्हणला काय संबंध माझा, मी दगड हाणला नाही ती कोण आहे मई, मेली ते मेली आ? असं म्हणला. आता सदा भाऊ यांचं असं म्हणणं आहे शामरावचं का आपण बी जाऊन त्यांना दगड मारून त्यांचं डोकं फोडू, चांगलं वाटतं का बरं आपल्याला? नाही नाही मनाला वाटत नाही पण काही गोष्टी आहे ना योग्य वेळी केल्या पाहिजे. हा मला सांग, तुला आता त्रास होतोय बरोबर आहे की नाही, तू त्रास विसरून गेले नंतर विसरून जाशील ना. हा. त्याला तेवढा त्रास आता झालाच पाहिजे सदा भाऊ. हा पत्थर का जबाब ईटशे नाही. आता ह्यो काळ बदललाय. पत्थरचा जबाब आहे ना चांगला अंकुचीदार पत्थरनी द्यायचा. हा लोक जागेवर 4 राहतात. टाके पडले ना, 8 टाके पडले. 8 निदान 6 तरी अर्धा डझन. कशाला पण सदा भाऊ? नाही नाही तो मिली तरी चलन. सांगा बरं तुम्ही. अरे इतकं तुझ्याकडे खातोय कशाला काही म्हणलं सुगंध हा. काय एवढे लाड पुरवणारा माणूस. अरे त्याने चूक मान्य करायची ना. तो पदरात घेतली असती ना. तुझा पदर किती मोठा आहे काय म्हणले? मनाचा पदर किती मोठा आहे ते म्हणायचं. हा मी काय म्हणतो स्वतः हा. तुम्ही सर आमच्या सोबत, तुमचा नेम लय डेंजर आहे मला माहिती. नाही माझा नियम आहे पण ज्याला मारायचंय ना त्यालाच मारितो. आता कसं आहे हिच्या प्रश्नाचं उत्तर ते देत नाही, भेटायला येत नाही. आता हिने प्रश्न विचारायचा तुला आहे ना एकदम मी अंकुचीदार दगड देतो, कसा मारायचा ती सांगतो, बरोबर 6 टाके, हा अजिबात कमी नाही जादा नाही. तू घाबरू नको, हा. लय जणाच्या शिकाळ्या फोडल्यात. एका ठोक्यात पहिलं होल, दुसऱ्या ठोक्यात दुसरं होल, तिसऱ्या ठोक्यात तिसरं होल. तू फक्त त्याला दगड मार, त्याची शिकाळी सुद्धा मीच फोडीतो. ओ सदा भाऊ, हा. शितळी म्हणजे काय हो? शिकाळी माहित नाही तुला? नाही. माणूस गेला ना त्याच्या भोवती 3 येडे नाही घालीत का गागर धरून, हा हा तिला शिकाळी म्हणतेत. मग तुमची अय माझ्या शिकाळीची नको काळजी करू, तो हात नाही पुरायचा. माझी शिकाळी फोडायला असा 6 फुटी माणूस लागेल. वतनदार घराणे. वतनदार घराने. चला माझी शिकाळी फोड. चला. चला नियम धोरण झालं तुला सांगू तुम्ही. हा टोक बसलाय सुगंधा एकदम टोकदार होक. पाठीमागून मारला ना इकडून 3 टाके आणि इकडून 3 टाके, विशेष 6 टाके एकदम अंधार. हो, चला सदा भाऊ. चांगल्या कामाला वेळ घालायचा नाही. जोरात लागलो. पुण्याचं काम आहे. त्या अर्जुनाच्या मनात सुद्धा असे 100 प्रश्न आले. कृष्ण म्हणला अधर्म आहे हो, हा ही धर्माची लढाई आहे. मार हा मार. थांब थांब. अरे अरे, खोकला. भोकला ना. सदा भाऊ असं नाही होणार. मग काय करतो माहितीये का, हा त्याच्या समोर उभा राहतो, हा. त्याला गप्पात गुंतवतो, हा. म्हणजे तो हलणार नाही. मग तू टोला टाक. चल 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 चल. म्हणजे आता तो उठून गेला ना. जालू ए जालबा, अरे थांब ना. पळतोय. सुगंधा 1 नंबर चान्स आलाय. अरे काय भेट नाही गाठ नाही. ते दगडी टाकून हे बघ आता दुसरा आहे. अयो एवढा हे, अरे काय नाही बाबा, चप्पल शांत. हा हा हा. सकाळी मी बघतो नाही खडी. अयो अयो श्याम्या. शामरावलाच लागला. चमक बिमक निघली काय? नाही नाही मग काय नाही, जाय तू. अरे तुला नियम आहे का नाही? आता मला काय माहिती, ती खाली वाकणार आहे. काय ते चालायला हाणायचं का मला हाणला तो. अरे पण हाणून हाणायचा तर अहो, छान. पण मी बारीक दगड घेतला तर यांनी मला लय मोठा दिला. अरे मला हाणायला दिला ते. जाल्याला हाणायला दिला होता. आता तो खाली वाकले ते मला माहित, विचारून वाकले का बरं? आता कसं करायचं? आता नाही बघू, आता कोण नाही जाणार भाऊ आता. हा आता आहे ना तोच हा काय तोच वाघीन व्हायचं. नळडीचा घोट घ्यायचा. एवढे बिबट्या फेरात येत लोक घाबरत मग मी येत. काय बिबटे काय? बिबट्याच्या पुढं वाघीन आहे. चला चला पटकन चला. चला पुढे परत सापडत त्यो. नंतर चांगला गोटा टाक त्याच्यात आता. भास्कर तू नादी लाव त्याला. तू बारीक आहे. दगड आहे ना ह्या मापाच्या वरून गेला पाहिजे, याला लागायच नाही असं. हा हा तसं करू आता. हा यो 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 यो. चल हा. आणि तू दगडाकडे लक्ष ठेव हिच्या, नाहीतर वशीन जाय बंदी. थांबा थांबा.
पुढं वय घाबरू नको. आता आहे ना फक्त त्याला नादी लावायचा. हा कार्यक्रमच नेम धरून हाना 606 पडलेच पाहिजे. 6% पडले पाहिजे. हा, धर. चला 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 चला. आता वाक्यात सुगंधा राईट नेम धरून मारायचा आता. हा चांगल्या कामाला उशीर नको. हा सकाळी फुटल्या वणीच अरे शिकाळी फुटल्यावर खट्टा आवाज आला पाहिजे. काय नाही भाऊ फोनवर बोलत होतो. असं वय हा काय म्हणतो बात. काय रे अयो ते चालू भाऊजीनी माग वळून बघितलं. बघू दे पण त्या डिग्याला लागला ना दणका. आता आहे ना आता प्लॅन बी. काय? आता समोर समोर लढाई. त्याला माहीत झालंय ना आता समोरून झाणायचा. अहो पण वहिनी तुमचा काय नेम आहे. मी चाललो राहू तरी. ए थांब बाबा लागतो. पहिला द्यावाचा दुसरा द्यावाचा तिसरा नियम लागणार आहे. लागणार आहे. एक काम करा सदाभाऊ हा. तुम्हीच करा आता एक काम. जेव्हा माहित झालं तेव्हा माहित झालं तुम्ही भेट आमच्या माझ्याकडनं मला काही नेम बसत नाही बाबा. आता वतनदार घराने माणूस बघून ठोका पडला पाहिजे. माघारला काही नेम काय असतो तुला शिकितो. चाल मग इथून पुढे तुला प्रॅक्टिस होईल. चाल. चला कुत्रे भोकायला लागले रे कुत्रे. आयो आपला काही संबंध नाही. आपला काही संबंध नाही. कोणी आणला तुमचा आणि आमचा संबंधच नाही. मी आणलंच नाही डेपुटी. कोणी आणलाय अहो डेपुटी दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ व्हायचा तर तिसऱ्याचा तोटा झाला. नाही तिसऱ्याचा लाभ बरोबर चाललाय. तुम्हाला मला संपवायचंय आणि तुम्हाला उपसरपंच व्हायचंय. अरे असं जर याचलं ना तर समोर समोर भिडा ना. बघा तो काय गोटा घे. ए, गोटा. झाला. आणि तो त्याच्यात सामील झाला काय? गोटा होता ना त्यो. त्यांनी बी गोटा खाल्लाय. अरे तुम्ही मग हाणताय का मग दगड अहो लोक? तो मला नव्हता आणायचं. काय झालं डेपुटी तुम्हाला सविस्तर सांगतो. काय झालं? झाल्या ना हा. ह्या पुढे ये, पुढे पुढे. ना सुगंध त्याच्या डोक्यात दगड घातलाय. मी हिना कारण नव्हता आणला डेपुटी. माय चप्पल कुत्र्याने नेलती. मी कुत्र्याला हाणायला लागलो होतो म्हणून तिला चुकून लागलाय. अरे पण तू तर ना कबूल झाला. मी हल्लाच नाही. आता कबूल झाला. तुम्ही आता चालेल दगड आणतो ते काय? हा किंवा म्हणला सुगंधा मिली तर मिली. गावची शान आहे. अरे भल्या माणसं हो. अरे लागत सुगंध अरे मेली बाबा म्हणली हो. हो, पण तुम्ही असं जर लपून हाणायला लागले तर दुसरे गाववाले जाऊ बंदी होते ना. त्याला मस्त पळत पण त्याचं नशीब लय तांडग. यांनी एक खाल्ला यांनी एक खाल्ला. अरे माझ्या जागेवर जर म्हातारा बितारा असतं ना साधा आप्पा बिताप्पा तर बरं हे त्याचं झाले असते. नशीब आज लय हा? स्ट्रॉंग होते. त्यो दगड तुम्ही काय- बरोबर बर का तुम्ही गाव साधून घेतात सदा भाऊ. ए, बरोबर डेपुटी जाताना दिसला आणि ज्याला गोटा हुकून माहेर कस काय बसला मग? ठीक आहे मी हा? जाणून- ठीक आहे गोटा घे ना. घे गोटा घे गोटा घे. दिग्या काय गोटाच्या खरं बोल ना. अहो, जाणून ए खरं आहे घे सांगा खरं आहे का हा काय खरंय त्याने हाणलं होतं नाही, वहिनी. नाही, पाहिलंय आणलेलं काय 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 का. अहो माय चुकून लागला डेपुटी. मी सांगत होतो. अरे माफी मागायची ना. कुणाला बाईनी माफ केला असतं ना तुला. माफी मागू का? मी अरे आता जाले. खरंच हाणला काय तिला? येतो आहे काय. डोक्याला लागलं. बरं जाऊ दे भाऊ ते प्रश्न मिटून टाक नाही तुझ्या डोक्यात दगड घालते. कोणते मी कसं- हा, मन म्हणा चुकलं बाबा आमचं पण अब मी काही चुकीत नव्हती. मी कुत्र्याला हाणीत होतो. ही मध्ये आली. आयो आली का हा माफी म्हणतो. माफी माफी मागवतो भाऊ. माझ्याकडून चुकून लागला आता आता हे बघा, हे बघा, हे हे बघा, लाथों बघा, के बघा. भूत आहे ना सुगंधाताई, बातों से सदा नाही भाऊ, मानते. हे बघा अनावधानाने झालेल्या गोष्टी देव सुद्धा माफ करतो. तुम्ही माणसं येतं त्याच्याकडून अनावधानाने झालं. असं जर एकमेकाने हाणायला चालू केलं ना तर अख्खं गाव जाऊबंदी होईल. पण तिने माफी मागून प्रश्न हे करायचा ना. केला ना. केला. आता तुम्ही एक काम करा वर जाणाऱ्या जाळाला ना लय हवा घालू नका. हा. आता तिथले तिथे मिटू द्या नाही तर अख्ख्या गावाचे डोके फुटतील. जा भाऊ जा. मी नाही आणला. हा जा. चला कुत्रे लय पाळतो. जा तुम्ही बी आता. हा, आणि तू माफी घरी मागितली, राह. आता दगड मोठ्या हाणायला मानाने लोकांबरोबर कर. नको हिंडू. स्पर्धी येत सांगता येत नाही आपलं चला काय करते. हा. चला पारे अय पारे पारे काय झालंय ओ ओरडायला आणि सारखं काय बाथरूमला पळताय तुम्ही हा सारखं काय पळतो म्हणजे माझ्या पोटात निश्चित हाक पडली. हा आग पडणारच. जेव्हा बघल तेव्हा तरीच जेवण बनव. नुसती तरी आणि तेल लागते तुम्हाला. वरनं मिरच्या खायला लागतात. अहो तरी याय ना का पण एवढं तिखट बनत असते पारे. आळणी केला कुणाला बोलवत नाही स्वतःलाच ना. हा मला काय बोलता तुम्ही
तरी टाकती तुला काय सांगू पारे माझ्या पोटात आहे ना नुसतं असं आग पाडली होती. तुला सांगू सांडा बाथरूम मध्ये गेलो ना मी नुसतं सगळं असं बाहेर पडत पचनच व्हाय नाही मला. लाजच वाटत नाही जरा बी तुम्हाला? आवाज सुद्धा सांगायचा का आता कसा येतोय कसा नाही ते? मग आता तुला कसं करायचं? डॉक्टरकडे गेलो सांगत लागत आहे तसं सांगतोय मी तुला. चला एखादं केळ देते म्हणजे जरा बसन त्याला आळा. अरे खेळाने आळा बसतोय बसतो. येडी का काय खाल्ल्यावर सगळं पाणी होऊन जातं गुळगुळीत होतंय ते पोटात. त्याने कसा आळा बसन केळ सगळं बाहेर यायला बसले गाडगाडा. नाही सुधारणार नाही कधी येऊ माणूस. जावा की अजून तरी खावा. चला तरी वाढते जरा. ए पारे गोळी बिळी असली तर बघणार राव कुठून तरी अन्न गोळी. घरात आहे का गोळी? घरात कुठल्या गोळ्या आता बघावं लागून कुठं काढून तरी. त्यामध्ये सुगंध ताईकडे हाय का बघते. आणि सारख्या फेऱ्या मारू नका. एक काम करा तुम्ही त्या बाथरूम चाल घाण सगळं घर. हे देवा पटके सांग. बरं झालं इथंच भेटला. काय ग? तुमच्याकडेच यायला लागली होती मी. का बरं? अहो आता कसं सांगू. काय झालं? ते तापावरची गोळी आहे का? नाही बाई, तापावरची गोळी नाही माझ्याकडं. तापावरचीच म्हणते, जुलाबावरची. नाही. आणि कोणाला लागले जुलाब? मला नाही लागली जुलाब. माझ्या नवऱ्याला जुलाब लागल्यात. खाल्ला असं काहीतरी काळ्या मसाल्याचं तरीच असं पर चुरू खाल्ला असत. अहो नुसतं त्यांना तरीच लागतंय खायला. तरीच जर नाही ना बनवलं जरा जरी फिक्के दिसलं ना, अरे काय बनवलंय हे तरी टाक. जेवत ना माणूस पर तरी खाणार ते खाणार. वरनं हिरव्या मिरच्या तोंडी लावायला लागतात. मग आगाग होईल का नाही सकाळी? मग बाई किती वेळ सांगा तुझ्या नवऱ्याला कळत नाही का? आपल्याला पचत नाही तर खायचं नाही ना. आतापर्यंत 7 वेळा झालंय जुलाब करायचं. आता अजून फेऱ्या सुरूच असत्या. बाई दवाखान्यात घेऊन जा. एखादं सलाईन बिलाईन लावतीन डॉक्टर. काय नाही एखादी गोळी खाल्ली ना बरं होईल. केळ खायला घालते आणि गोळी खायला घालते म्हणजे होईन बरं. हाय का गोळी एखादी? नाही माझ्याकडे नाही बाई गोळी बिळी काही. अहो तुमच्याकडे असत्या तापाच्या जुलाबाच्या. अगं बाई पण पोटदुखीच्या. मला जुलाबाच्या सोडून सगळ्या गोळ्या माझ्या घरी असतात. कारण मी काही तिखट बिकट खात नाही. मला काय जुलाब लागत नाही. होय बाई ते एक आहे. बरं, आम्हाला मी- जर आठवड्याला असला पिढा आहे. चालते बघते कुणाकडे भेटते का. नासले काय कांदे? हा रुपाताई बघा ना किती कांद्याचं नुकसान झालंय. आम्हाला देत नाही थोडेफार असं सडवून तुम्ही घालव चाल. अहो रुपाताई तेव्हा तुम्हाला कुठं नाही म्हणलोय का बा ज्या आल्या का काही ना का नेत असतो. आता तुम्ही भुसारा भरताना अख्ख्या गावाला कांदे वाटलेत माई. ते आहे. कशाला आले काय म्हणा? अहो गोळी पाहिजे नव्हती मला. कशाची गोळी? जुलाबावरची हो. तुला कोणला होते? माझ्या नवऱ्याला नुसतं तरी खायचं आणि परत तोंडी लावा अजून मिरच्या खायच्या. झाल्या आता सकाळपासून 7-8 जुलाब झाल्यात. त्या कळून गेल्या. त्याला लय तिखटाची आवड आहे बा. बाहेर बी धाब्यावर गेला ना नुसते गिरबी हाणणार. मिरच्या दे भेळीत बी मिरच्या टाकणार. त्या संग कुठं जेवायला सगळं जायचे आम्हाला आज वाटत. असू द्या आता घ्या समजून तुमचाच कार्यकर्ता. काय कार्यकर्त्याला तर सगळे कार्यकर्ता जुलाबापर्यंत मीच बघू. ठीक आहे तुम्ही एक काम करा. डिग्याला सांगू. ए डिग्या देऊ का त्यांच्या? हा त्या डिग्याला म्हणा जुलाबाच्या गोळ्या द्यायला सांगितलं. बरं ठीक आहे. अरे या रुपाताई आल्यात. रुपाताई त्या जुलाबाच्या गोळ्या देतात आल्या. हा द्या जा त्याच्याकडून पण राहतील ना? राहते ना ते गोळ्याला भारी आहेत. हा बरं ठीक आहे. ओ दिगू भाऊजी अहो भेटते का नाही गोळी? अहो 1 मिनिट वहिनी आलोय ना. काय बाई ह्यांना काम सांगितलं की होतच नाही. दर हा मी काय म्हणतो जुलाबाचं प्रमाण जास्त आहे तर मी अहो लय हाय. लय आहे. दमच नाही थोडा बी. मग मी काय म्हणतो ऐका आता ये धुळी हा अर्धी आता फोडा हा म्हणजे ठेचून द्या हा. पाण्यात हा. आणि नाही राहिले तर अर्धी ना उद्या द्या. पण नक्की राहते ना? अहो 100% लय दोन्ही त्या जोळीत. हा ठीक आहे जाते. लय जोराची जुलाब आहेत. जावं लागन मला लवकर. बरोबर पाण्यात द्या बरं जा. हा देते. बाबू अयो आखरी तशी रे देवा. का नाही काय झालं एवढं तुम्हाला? काय झालंय म्हणजे पोटातले आग पडली पारे. मग आग पडली मग आग पडतच असती. मग ह्यात का नाही सारखं काय झालंय तुम्हाला? काय झालंय म्हणजे अरे जुलाब लागले तिथून खाली सगळं अंग गळालंय माझं पारे. देऊ का अजून तरी प्यायला? अयो असे काऊन बोलते पारे. केळ खावा म्हणलं ते नको वाटलं. दरा हे गोळी आणली ह्यात मिक्स करून प्या तेवढी.
अरे हा वास येतोय का तुला? लय घाण वास सुटलाय काय सांगू. हो. अरे त्याचा नाही म्हणी, मग औषध कडू आहे त्याचा म्हणतोय मी. मग मी औषधाचाच म्हणली वास येतोय म्हणून. आता वास आला तरी प्यावं लागनच ना. केल्याला कुटाणा निस्तरावं तर लागन. एवढे कबूल कडूच म्हणी बोलती. माझं ऐकायचं नाही. मग हे कुटाणे होत्यात. तुला कधी लागले का नाही जुलाब? आम्ही कुठं असं चक्कर वक्कर काय बी खायचं, तऱ्या खा, मिरच्या खा, बोंबलत हिन असलं ना आम्ही करत. घरातलंच खातो. एकदा खाऊन बघ किती त्रास होतोय मग कळण तुला. प्या नका लय नकर करू. सगळं संपवा. आणत नव्हती गुळी तर गुळ्यान 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 महाग लागलं होतं नुसतं. या बाबू अहो तेवढं राहिलंय ते प्यात. गोळीचा असर झाला पाहिजे. हा जरा आता बरं वाटन तुम्हाला. हा लय गळाले रे इथून खाल्या. जरा बरं वाटलं ना मग जरा आराम करा. हो झालं भाऊजी, झालं भाऊजी. हो ए रुपा बाहेर ये पटकन. बघ यांना काय झालं. ए रुपा हा अयो काय करताय. अहो असं काय नाही. ते गोळी दिली आता त्यांना जुलाबावरची. तू गोळी कुठून आणली. तुम्ही नाही म्हणला मग डेपुटीकडे गेले. त्यांना म्हणलं गोळी द्या. तीच गोळी आणून पाजली त्यांना. ओ काय होतंय तुम्हाला. गोळीचं रिॲक्शन झालंय वाटतं. एक काम कर तू डेप्युटीकडे जाईन त्यांना बोलणार. हा का बरोबर. हो मी आलेच. लक्ष द्या होय तुम्ही. हो झालं भाऊजी. हो ओ डेपुटी भाऊ, ओ डेपुटी भाऊ, अहो या की लवकर बाहेर. का रूपात आहे? अहो मानावर लेडवणी करायला लागलं. चला की लवकर. त्यांचा हातपाय खोडायला लागले. नुसतं येडागत करायला लागलं. मला काही सुधरा नाही. चला की अहो लवकर. अहो तुम्ही जुलाबाची गोळी नेली ना आता. नेली होती तीच पाजली त्यांना. बापरे लवकर चला लय येडवणी करायला लागली. माझं डोकं चालू नाही. अहो राहू द्या चप्पल आणि बिप्पल कशाला. थांबा, चला आलो मी, पहिलं. बघा ते लय येडवणी करायला लागलेत. माझं डोकं चालू नाही काय करू. बघा यांना काय झालं. झाल्या? ए जालू लयच घायल झालं. जालू ए काय होतंय भाऊ तुला काय होतंय? अहो डेपुटी तुमच्याकडनं गोळी आणली ती घेतली तर रिॲक्शन झालंय वाटतं. अहो जुलाबाची जुलाबच होते ना. हा मग ते डिगू गोळी नाही असं भाऊजीने व्हायला पाहिजे पण. अहो डिगू भाऊजीने दिली ती मला कोणची गोळी. गोळी बघू बरं आणा थांबा, बरं. मी आणते लगेच. ए जालू काय होतंय भाऊ तुला काय होतंय? काय होतंय अरे डोळे पांढरे करू राहिले. तुम्ही याला हो, काही गोळी खायला. होती. अहो ही जनावरांची जुलाबाची गोळी आहे गाईच्या जनावरांची. अयो अगं तुला कळत नाही का. वाचता येत नाही काही. ही गोळी तुम्हाला कोण दिली? मला डिगू भाऊजीने दिली. अहो मला वाटलं गायच्या दुधापासून बनली म्हणून मी त्यांना गोळी दिली. अहो तुम्ही म्हणायचं ना जालूला लागते म्हणून. त्याला वाटलं काय वासराला लागते म्हणून. हा तुम्ही तर माणसं मारायलाच बसलाय. तुम्हाला वाटतं माझा नवरा मरून जावा म्हणूनच तुम्ही असं केलं अहो, मुद्दाम. आता तुम्ही काय बोलता राव उरफाट. मला काय माहित होतं. मी उलट टिकेल सांगितलं. आयले या अवघडच आहे बाबा. मी ते म्हणतात ना अगं, त्या डिग्याला मदत बी करा आणि परत तुम्ही स्वतःवर हे करून बी- माझ्या नवऱ्याला तर काय होतं डेपुटी बघा मग तुम्हाला सांगते बरं, नका कसं आहे काळजी ते. करू, काय होत हा. नाही त्याला आहे ना तो फक्त रिएक्शन आली. ओ, चालू ए चालू ओ, काय होतंय तुम्हाला? बरं, बरं, बरं. कशी येणार नाही नाही, काय नाही मला? होत. धरू लागा मला, चला. धरू लागा मी दवाखान्यात नेतो. काय नाही होत, काय नाही काळजी. ओ, उठा. ए चालू ओ उठा चला.